आणि नमस्कार. भावशेखर. गुंतवणूक एक काळकाम वेगाचं गणित. काळकाम वेगाचं गणित ही प्रक्रिया माहिती नाही असा मराठी माणूस नाही. विशेषतः जे माझ्यासारखे 60-65 वर्षांचे आहेत त्यांना तर त्याशिवाय शालेय जीवन पूर्ण झालं नाही. शालेय पुस्तकांच्या पलीकडे आठवल्यांचं बीजगणित, तरखडकरांचं इंग्रज ग्रामर आणि हुजूर बाजारांचा ट्रिग्नॉमेट्री हे शिकावत लागायचं. आणि ह्या सगळ्या 7वी-8वीच्या गणितामध्ये ते काळकाम वेगाचं गणित नावाची भानगड असायची. त्या भानगडच हो. त्यावेळेला मला प्रश्न पडायचा, काय गणित असायचं की इतक्या इतक्या व्यासाची किंवा त्रिज्येची तोटी आहे, इतक्या इतक्या वेगानं पाणी पडतंय, इतक्या इतक्या बादलीचा त्याला वेग आहे, पण खाली त्याला भोक आहे, तर किती वेळात बादली भरेल. मग कधी बादली असायची, कधी हौद असायचं. मला त्या बालवयात प्रश्न पडायचा की कोणता मूर्ख मुलगा अशी बादली भरू शकेल. भले तो मुलगा मूर्ख असेल पण त्याची आई मूर्ख नसायची. तो जर असं भोग पडलेल्या बादलीत नाही तर भोग पडलेल्या हौदामध्ये नळ सोडत राहिला तर त्याच्या आईशीनी त्या बादलीत किंवा त्या हौदातच त्या मुलाला कुदकला नसता का. बरं अहो, माझ्या पिढीचं लहानपण गेलं चाळीत नाही तर वाड्यात. तिथे आधी मोजका वेळ नळ यायचा, एकापेक्षा जास्त माणसं रांगेत उभे राहायची, त्यामुळे घरातले सोडा त्या रांगवाल्यांनीच त्याला मारला असता. पण ज्या वेळेला मी शेअर बाजारात नोकरीला लागलो आणि या ना त्या स्वरूपामध्ये गुंतवणूक क्षेत्राशी संबंध गेली 40-45 वर्ष राहिला, तेव्हापासून मला मनोमन पटलंय की नाही, काळकाम वेगाचं गणित शिकण्याची आवश्यकता आहे. चांगल्याही अर्थी आणि वाईटही अर्थी. कारण कधी काळ बदलतो, कधी काम बदलतं, कधी वेग बदलतो. बरं एका वेळेला एकच घटक बदलेल अशीही गडबड नसते. त्यामुळे टू मेनी व्हेरिएबल्स ऑलवेज स्पॉइल द ब्रॉथ अशी नवीन म्हण काढावी की काय असं मला वाटायला लागलंय. आम्हाला कल्पना आहे की इंग्रजी व्याकरणामध्ये टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ असं आहे, बट मार्केट ऑलवेज हॅव मल्टिपल कुक्स. म्हणून गुंतवणूक हे काळकाम वेगाचं गणित आहे का? एक साधं सरळ सोपं गणित आहे की आपण नेहमी म्हणतो की आपण जर फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीमध्ये गेलो तर व्याज हे घटकच असा आहे किंवा ही घटनाच अशी आहे की ती मुद्दला इतकीच किती काळासाठी किती दरानी असं आहे. म्हणजे मुद्दल हे काम झालं, काळ हा त्याचा ड्युरेशन झाला, वेग हा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट झाला. मग असा फिक्स्ड ऑफ इन्कम सिक्युरिटीची गणितं जर लक्षात ठेवायची तर वेगळ्या अर्थी काळकाम वेगाचं गणित गुंतवणूक क्षेत्राला लक्षात ठेवावं लागतं. कारण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते नियमित व्याजासाठी जसं घेतलं जातं, कारण सरकार देणार त्यामुळे व्याज देण्यामध्ये गडबड होत नाही. तुम्ही सरकारला सेवा पुरवत असाल, सरकारचे व्हेंडर असाल तर तुमचे पैसे बुडत नाहीत पण ते वेळेवर मिळत नाहीत. पण गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बाबतीत तसं होत नाही. तशाही अर्थाने त्याला सॉव्हरेन म्हणतात. आणि त्यामुळे जरी या शेअर बाजारामध्ये या गव्हर्नमेंट सिक्युरिटीची किंवा सरकारी कर्जरोख्यांची उलाढाल होत असली तरी सुद्धा सहसा त्यांचे बाजारभाव फार वादळी बदलाला सामोरे जात नाहीत. पण जसजसं ही व्याज मिळण्याची तारीख जवळ येत जाते, मग ते 3 असेल, 6 असेल, 9 असेल, वार्षिक असेल, किंवा त्या सिक्युरिटीची मॅच्युरिटी जवळ जशी येत जाते तसतसं त्याचे भाव वाढतात. कारण ज्या तारखेला त्याचं व्याज मिळण्याची तारीख निश्चित असते, ती पूर्वघोषित असते, त्या दिवशी ज्याच्या खात्यामध्ये त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात त्याला आपोआप ते व्याज मिळतं. त्यामुळे ते व्याज मिळाल्यात जमा असतं. म्हणजे आपल्या शेअर बाजारामध्ये जसं कम डिव्हिडंड एखाद्याची किंमत जास्त असते आणि एक्स डिव्हिडंड ते व्याज मिळाल्या तो डिव्हिडंड मिळाल्या त्याची किंमत कमी होते, तसंच गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बाबतीत होत असतं. त्यामुळे जसजशी व्याज मिळायची तारीख किंवा त्याची मुदतपूर्ती म्हणजे मॅच्युरिटी जवळ येत जाते तसतसं त्याचं यील्ड म्हणजे त्याचे बाजारभाव वाढत जातात. हा एक अशाही अर्थी तिथे काळ असतो, अशाही अर्थी तिथे काम असतो आणि अशाही अर्थी तिथे वेग असतो. मग आपण जेव्हा गव्हर्नमेंट सिक्युरिटीकडनं म्युच्युअल फंडाकडे येतो त्याच्यामध्येही एका वेगळ्या अर्थी काळकाम वेग असतो. आपण जर म्युच्युअल फंडच्या NFO मध्ये गेलो आणि विशेषतः ती NFO किंवा न्यू फंड ऑफर ही एखाद्या सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीमची असेल तर त्याची वेगळी गणितं असतात. पहिली गोष्ट ही असते की मुळातच या वेळेला असा एखादा सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडचा NFO सुरू असतो, त्या काळामध्ये जितका जास्त पैसा तो NFO कडे जातो
त्या काळामध्ये ते क्षेत्र ज्या क्षेत्रासाठी स्पेसिफिक म्हणजे मर्यादित असा तो न्यू फंड ऑफर येत असतो, त्या कंपन्या किंवा त्या क्षेत्रातल्या कुठच्या कंपन्या नोंदणीकृत आहेत याचा शोध सुरू होतो, त्याच्यावरची चर्चा सुरू होत आहे. मग त्या कंपन्यांची कामगिरी कशी आहे, त्या कामगिरीच्या तुलनेमध्ये त्याचे बाजारभाव कसे आहेत याची चर्चा सुरू होते. आणि जसजसं हा NFO बंद होण्याची तारीख जवळ यायला लागते तसतसं त्या क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्यांचे बाजारभाव वाढायला लागतात. याचं कारण असं असतं, मग ती कामगिरी काहीही असो, अगदी कर्नाटका बॉल बेअरिंग ही बंद पडलेली कंपनीचे शेअर एक काळ 35,000 रुपयानं चालले होते, अशी परिस्थिती येत नाही. कारण आता अशी परिस्थिती कोणत्याच कंपनीबाबत कोणत्याच काळात येत नाही, कारण आपली यंत्रणा तेवढी सक्षम झाली आहे. परंतु भाव वाढायला लागतात ही वस्तुस्थिती होते. आणि मग ज्या दिवशी तो NFO बंद होत असतो त्या दिवसापासून पुढचे 3 दिवस त्या क्षेत्रातल्या सगळ्याच कंपन्यांचे बाजारभाव चढे असतात. कारण याचं कारण असं आहे की NFO बंद झाल्यापासून एका विशिष्ट मर्यादेमध्ये गोळा केलेल्या एकूण एक पैशाची गुंतवणूक त्या क्षेत्रामध्ये त्या म्युच्युअल फंडाला करावी लागते. तो सेक्टर स्पेसिफिक असेल तर साहजिकच त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या साधनांकडे तो पैसा जाणार असतो. म्हणजे मग ते कर्जरोख्यांमध्ये जातील, ते इक्विटीमध्ये जातील, ते कमर्शियल पेपरमध्ये जातील, एवढाच फरक, पण ते त्या क्षेत्रातल्या कंपन्यांकडे जाणार. त्यामुळे सप्लाय किंवा त्याचा फ्लोटिंग स्टॉक तेवढाच राहिलेला असतो, पण त्या विशिष्ट काळात त्याची डिमांड वाढलेली असते आणि मग वाहत्या गंगेत सगळेच हात धुवून घेत असतात, त्यामुळे ते बाजारभाव चढे राहतात. ही एकदा पैसे गुंतवून झाले की मग मात्र त्याचे बाजारभाव खाली येतात. अशा अर्थी एक वेगळ्या काळकाम वेगाचं गणित असतं. बरं, मग त्याच क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांचे बाजारभाव का वाढतात याचाही विचार करावा लागतो. याचं कारण असं आहे की तो सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड असल्यामुळे त्यांनी गोळा केलेल्या रकमेतली बहुतांश रक्कम ही त्याच क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये जाणार हे उघड असतं. पण तरी सुद्धा आपल्या बाजार नियमांनुसार एखाद्या विशिष्ट कंपनीच्या किती टक्के त्याच्यामध्ये पैसे गुंतवता येतील याचा विचार करावा लागतो. अर्थात हे प्रमाण त्या म्युच्युअल फंडच्या निधीवरती अवलंबून आहे, त्या फ्लोटिंग स्टॉकवरती अवलंबून आहे. एक उदाहरण घेतलं की 100 रुपये मला गुंतवायचे, पण त्या क्षेत्रातल्या कोणत्याही कंपनीत मला जास्तीत जास्त 5% पैसे गुंतवायचे, असं जर गणित असेल तर मला एखादी कंपनी बाजारभाव त्याचे मला कितीही चढे वाटले तरी वगळता येत नाही. मग मी ज्या सगळ्यात चांगल्या कंपन्या असतात त्याच्यात 5% लिमिट असेल तर 5% गुंतवतो, बाकीच्या कंपन्या 4%, 3%, 2% असं करतो. यातनं मला एकूण एक कंपन्या जरी नाही तरी बहुतांश कंपन्यांचा विचार करत राहावं लागतं. मग नंतरच्या काळामध्ये आणि त्यामुळे त्या मर्यादित काळामध्ये त्या क्षेत्रातल्या सगळ्याच कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव वाढतात. याचा पोझिशन ट्रेडिंग म्हणून तुम्हाला आणि मला उपयोग करून घेता येतो का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे दिसायला असं दिसतं की एका वेगळ्या अर्थी गळकी तोटी गळका हौद गळकी बादली हे प्रत्येक क्षेत्रात आहे. मग ते गळकी कामगिरी म्हणून आहे, ती गळकी म्हणून त्या विशिष्ट कालमर्यादेचं वैगुण्य किंवा वैशिष्ट्य आहे, किंवा ते गळके पण एका वेगळ्या गोष्टीचं गणित एक आहे. पहा, कारण इथं कुठंही इंटरनल रेग्युलेटर नाही. इथे जो आहे तो तुमचा अनालिसिस आहे, तुमचं स्किल आहे. आता त्या बॉलवरती रिव्हर्स स्वीप मारता येतो म्हणून तो प्रत्येकच बॅट्समनला मारता येतो असंही नसतं, आणि कितीही चांगला मारणारा असला तरी सुद्धा एखाद्या विशिष्ट वेळेला तो बॅट्समन त्या रिव्हर्स स्वीप मारताना आउटही होऊ शकतो. रोहित शर्मा एखादी बॉल 6 गेली म्हणून तसाच फटका मारायच्या नादामध्ये आउट होतो, ही गणितं आपण पाहत असतो. अशाही अर्थी गुंतवणूक काळकाम वेग असतं का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता असते. म्हणून कितीही गमतीने काळकाम वेगाचा उल्लेख केला तरी याच सूत्रावरती बाजार आणि गुंतवणूक क्षेत्र चालत असतं. आणि म्हणूनचा भावशेखरचा विषय गुंतवणूक काळकाम वेगाचं गणित. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.